तुम्हाला माहिती आहे मी कुणाच्या वाकड्यात जात नाही, माझ्या वाकड्यात कोण गेलं तर मी त्याला सोडत नाही. अरे बघू तरी तुझ्यात किती ताकद आहे. गेलो आम्ही वाकड्यात, आता बघू काय करायचे ते. अरे तो मोठा नेता आहे, मोठ्या नेत्याने छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असतं. मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो. अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगडे घातले? गडी माणसाला अहो या बसा पाणी आणून देता का हो? तो मोठा असल्यामुळे तो अजित पवार त्याला चिल्लर वाटतो म्हणून तो एकेर उल्लेख करतो. ज्यांच्याकडे 128 जागांसाठी 2-4 हजार अर्ज असायचे त्यांना 128 उमेदवार भेटाना. आत्मपरीक्षण केलं पाहिजे, घरी जाऊन डोळे मिटून बसलं पाहिजे ध्यानस्थ. कुठं कुठं काड्या घातल्या मी, कुणाच्या बाबतीत वाईट बोललो. आणि परत एक दुसरं पण आहे, तुम्हाला माहिती आहे मी कुणाच्या वाकड्यात जात नाही, माझ्या वाकड्यात कोण गेलं तर मी त्याला सोडत नाही. अरे बघू तरी तुझ्यात किती ताकद आहे. गेलो आम्ही वाकड्यात, आता बघू काय करायचे ते. बघू ना, एवढेच तुला बघायचंच आहे आम्हाला तर बघ. आता बघू आम्ही सुद्धा. आम्ही पण काय असं नुरा खुस्ती घालणारे लोक नाही. अरे आम्हाला घरातून जेव्हा जन्म होतो तेव्हा पहिला लंगूड बांधला जातोय. तो आम्हाला लाडाची भाषा करायची नाही. आम्ही नम्र आहोत, नम्र राहणार. पण जर आम्हाला जर अशी भाषा कोणी करणार असेल, बरं एक असं वाक्य दाखवा. बरं असं एक वाक्य दाखवा की महेश लांडगे म्हणला तुझ्याकडे बघून घेतो. असं एक वाक्य दाखवा खाडेसर म्हणलेत मी तुझ्याकडे बघून घेतो. असं एक वाक्य दाखवा उमाताई म्हणल्यात तू बघतो तुझ्याकडं. अरे आम्ही नम्र आहोत, बळच काढतात. तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो. अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगडे घातले? अरे आमचे या रणरागिणीच तुझा कार्यक्रम करतील. या आमच्या लाडक्या बहिणी आहेत. लाडक्या बहिणींच्या नावावर मतदान मागताना या लाडक्या बहिणी आमच्या देवा भाऊच्या आहेत. आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणी आहेत. आमच्या लाडक्या बहिणी आहेत या. अरे याच कार्यक्रम करतील तुझ्या. तू बाकीच्या कार्यक्रमाच्या नादी नको लागू. आमच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही गप तर गप. मी मागच्या 15 वर्षापासून सहन करतोय. मी म्हणतोय माझ्या मागं का लागला, माझ्या मागं का लागलाय, माझ्या मागं का लागलाय. नंतर लक्षात आलं मला याला स्थानिक नेतृत्व मोठं करायचं नाही. त्याला असं वाटलं पाहिजे सगळ्यांनी घागरी घ्यायची आणि याच्या तिरीला पाणी भरा जायचं. आता याच्या विहिरीला ठावलेला माहिती नाही. हे तो मोठा नेता आहे, मोठ्या नेत्याने छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असतं. तुला माहिती नाही आपण आपल्या मुलांना किंवा खालच्या गडी माणसाला अहो या बसा पाणी आणून देता का हो? असं नाही हे पाणी आणून दे. त्याच्यामुळं त्याला तो मोठा असल्यामुळे तो अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय म्हणून तो एकेर उल्लेख करतोय. हा ते मागेच सांगितलं सारखं आळणी नाही. जे झालं ते झालं. जुनं नाही विचारायचं, नवा. हे का ह्यामध्ये काय बोलायचं त्यांना बोलू द्या. आम्हाला विकास करायचा आहे. आम्ही उत्तम जाहीरनामा दिलेला आहे. आम्हाला ते शहर मागं जसं घडवलंय किंवा आज पुण्याचं बद्दल अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात, त्याला कुठंतरी थांबवून पुन्हा पुण्याचं गतवैभव आपल्याला द्यायचं आहे आणि त्याकरता आम्ही पुढं आलेलो आहोत. त्याबाबत ही गुन्हेगारी कमी करण्याच्या करता आम्ही मनापासूनचा प्रयत्न करणार आहोत. मी जे काही घोषणा केली त्याच्यात अंतर वाढत नाही. फक्त तिकीट न काढता जायचं, मेट्रोत बसायचं. तिकीट न काढता PMPML बसायचं. ह्याच्यात काय अंतर वाढतंय? कशाचं अंतर? फक्त खिशात हात न घालता जाऊन बसायचं. अहो त्याच्यामध्ये तुम्ही का हो सगळंच वेगळंच शोधताय? तुम्ही निगेटिव्ह राहू नका, पॉझिटिव्ह. बी पॉझिटिव्ह.